Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So पहा स्टुडंट्स, आपण एक सिरीज स्टार्ट केलेली, राईट? 7 days 7 minutes. एव्हरी डे तुमच्याकडे एक व्हिडिओ आलाय जो की फक्त 7 मिनिटाचा होता. पण प्रत्येक 7 मिनिटांमध्ये तुम्ही एक अशी कॉन्सेप्ट शिकला जी पक्का केमिस्ट्री सीईटीच्या पेपरमध्ये असणार आहे. लास्ट 2-3 years सीईटी मध्ये रिझल्ट ओरिएंटेड टीचिंग केलेलं आहे, तेव्हा जाऊन समजलं की हा ऍसिडिटीचे क्वेश्चन्स, बेसिसिटीचे क्वेश्चन, बॉइलिंग पॉइंट ट्रेंडचे क्वेश्चन्स कुठल्याही चॅप्टरमध्ये ऑर्गॅनिकच्या विचारतातच. मॉलिक्यूल बदलतील पण तुम्हाला दिलेली ट्रिक तिथे पक्का अप्लाय होणार आहे. सो आय होप तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. त्यानंतर काय करायचंय नेमकं, आता कोणती सिरीज स्टार्ट करायची हे तुम्ही मला सजेस्ट करा. तुम्ही चॅट सेक्शन मध्ये जे कमेंट्स टाकत असता ते मी रीड करते, लाईक करते आणि बॅकएंडला मी त्याच्यावरती काम पण करत असते. जसं की तुमची डिमांड होती की मॅम नोट्स प्रोव्हाइड करा, तुमचे नोट्स लास्ट मोमेंटसाठी आम्हाला फार हेल्पफुल ठरतील की आम्ही ते फक्त रीड करून गेलो तरी आम्हाला सिंक्रोनाइज्ड वे मध्ये स्टडी करता येईल. सो सगळे लिंक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. आता दाखवणार आहे मी, ड्राईव्ह लिंक आहे बघा डिस्क्रिप्शन मध्ये, क्लिक करा. सिक्वेन्सने तुम्हाला 11 स्टँडर्डचे, ओके, कोणत्याच क्लासचे नोट्स, आता आपले वन शॉट सिरीज 11 स्टँडर्डची एंड होत आली आहे. सो 11 स्टँडर्डचे सर्व नोट्स ड्राईव्ह लिंक मध्ये आहेत, जाऊन चेक करा. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये एक चॅप्टर नसेल, समजा ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड आहे, पण ज्याचा व्हिडिओ अपलोड होईल, ऍडसॉर्प्शन अँड कोलाइडचा व्हिडिओ अपलोड होईल आता, आणि तो अपलोड झाला की लगेच त्या ड्राईव्ह लिंक मध्ये याचे सुद्धा नोट्स मी तुम्हाला देऊन टाकेल. नेक्स्ट, ऑल वन शॉट लिंक्स, क्लास 11 प्लस 12 दोन्हीचे वन शॉट लिंक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. जर कोणते चॅप्टर्स मिसिंग असतील तर त्याचे लवकरात लवकर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन सर्व लिंक्स. डन. त्यानंतर 7 days 7 minutes तर झालं आहे. व्हॉट नेक्स्ट थोडंसं सजेस्ट करा. माझ्या डोक्यात काय आहे, फॉर्म्युला शीट देते मी तुम्हाला, सॉलिड स्टेटची दिलेली आहे. तसंच सोल्युशन पूर्ण ट्रिक शॉट मध्ये घेतलाय, पण एक सेपरेट व्हिडिओ फक्त फॉर्म्युला शीट, सॉलिड, सोल्युशन, आयनिक, केमिकल थर्मोडायनामिक्स, केमिकल कायनेटिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, हे 7 चॅप्टर्स अगेन 7 days फॉर फॉर्म्युला शीट अशी एक सिरीज चालू करू आपण. सो ते एक आहे, 7 चॅप्टर्स आहेत, अगेन 7 days आपण ते रन करू शकतो. आफ्टर दॅट हे मला सांगत चला की नेमकं तुम्हाला काय हवंय. तुम्ही म्हणाल मॅम वन शॉट, बट तुम्हाला एक सांगते, वन शॉट ऑलरेडी रेकॉर्ड झालेले आहेत ना. लास्ट इयर जो मी चॅप्टर शिकवलाय त्यात नव्याने असं काय शिकवणार आहे. लास्ट इयर एकदाच वन शॉट रेकॉर्ड करताना फुल पोटेन्शियल, फुल 100% देऊनच रेकॉर्ड केलेलं आहे मी. सो डेफिनेटली ते वन शॉट देखील तुम्हाला हेल्प करतील. परत या वर्षी पण मी सेम वन शॉट रेकॉर्डिंगसाठी घेतलं तर तो तुमचा लॉस आहे, करेक्ट आहे ना. त्या टाइमला युटिलाइज करून आपण अशा सिरीज स्टार्ट करूया की जे डेफिनेटली तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. हवं तर 7 daysला थोडंसं अजून एक्सटेंड करू. तुम्ही मला कॉन्सेप्ट सांगा, त्या कॉन्सेप्टना मी तुम्हाला शिकवत जाईन. क्लिअर झाला हा पार्ट. सो मला सजेस्ट करा, कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला जे काही वाटतं ते सांगा. मी डेफिनेटली त्याला लाईक करते आणि मी त्याच्यावरती बॅकएंडला काम करते. आता थोडंसं पहा की तुम्हाला युट्यूब चॅनेलला हे सर्व प्लेलिस्ट कुठे आणि कशा बघायला भेटणार आहेत. डन. ओके, तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये जायचंय. चिमूज केमिस्ट्री जे आपलं युट्यूब चॅनेल आहे त्याच्या प्लेलिस्ट मध्ये जा. तुम्हाला इथे पहिली सिरीजच दिसत असेल, वन शॉर्ट सिरीज, वन शॉर्ट सिरीज फॉर MHT CET. मी क्लिक करते त्याच्यावरती, व्हिडिओज मध्ये जाते. तुम्हाला थोडंसं ब्रॉड व्हर्जन मध्ये दिसेल इथे बघा. सॉलिड स्टेट ट्रिक शॉट या वर्षी रेकॉर्ड करलं, पहा त्याला व्यवस्थित. सोल्युशनचा ट्रिक शॉट, पण मला असं लक्षात येतं की मी ह्या वर्षी जरी रेकॉर्डिंग घेतले तरी लास्ट इयर आणि ह्या इयरच्या रेकॉर्डिंग मध्ये सेमच कॉन्टेंट असणार आहे, काही डिफरंट नसणार आहे. सो आता मला ते जे टाइम आहे ते तुम्हाला सिरीज मध्ये, जसं की 7 days 7 minutes, फॉर्म्युला शीट, ऑर्गॅनिक रिॲक्शन सिरीज, याच्यामध्ये मला युटिलाइज करायला फार जास्त आवडेल. सॉलिड स्टेटचे मी जुना पण वन शॉट दिलेले, नवीन पण दिलेले. सोल्युशनचा नवीन वन शॉट पण आहे, जुने वन शॉट 2 पार्ट मध्ये होते. इथून खाली सर्व 3 months अगो अपलोड केलेलं आहे, फार काही जुना नाहीये. आयनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18, पॉलिमर केमिस्ट्री 3 months अगोचा आहे. ग्रीन अँड नॅनो केमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स हे चॅप्टर आहेत. म्हणजे याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाहीये, पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मी तुम्हाला वन शॉट मध्ये सांगेन नेमकं तुम्हाला कसं प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. फिजिकल आणि अप्लाइड केमिस्ट्री तुम्ही याच्यावरून करू शकता. त्याच्यानंतर मी ज्या सिरीज बद्दल बोलत होते, 7 days 7 minutes, पहा
ऍसिडिटी ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, आहेत क्वेश्चन. ऑर्थो इफेक्ट स्टेट बोर्डच्या बुकमध्ये नाही आहे, पण एमएसटी सीईटीच्या पेपरमध्ये क्वेश्चन आहेत की असे क्वेश्चन जे ऑर्थो इफेक्ट लावल्याशिवाय सॉल्व्ह होत नाही. आपल्याला वाटतं की ते व्हॅल्यूज पाठ करायचे आहेत का, पीके पीके बी व्हॅल्यूज, पण नाही, ऑर्थो इफेक्ट लावायचे आहे. बेसिसिटी ऑफ अमाइन्स साठी जर अरोमॅटिकची कॉन्सेप्ट असेल तर एसआयपी रूल आहे. अगेन एसआयपी रूल आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये कुठेही लिहून दिलेलं नाही, पण सीईटी मध्ये असे क्वेश्चन्स आहेत की जे एसआयपी रूल लावून सॉल्व्ह होणार आहेत. त्याच्यासाठी कुठली पीकेबी व्हॅल्यू पाठ करायची गरज नाहीये. बॉइलिंग पॉईंटचे ट्रेंड्स, बॉइलिंग पॉईंटचे क्वेश्चन्स तर तुम्ही बऱ्यापैकी पाहिलेच असणार आहेत पेपरमध्ये. सो हे कॉन्सेप्ट आहेत जे इम्पॉर्टंट येणार आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. त्याच्यानंतर वन मोर, क्लास 11चे वन शॉट कुठे आहेत, कोणाला कन्फ्युजन व्हायला नको. सो प्लेलिस्ट मध्येच हे जे पहिलं आहे वन शॉट सिरीज ते क्लास 12चं आहे. मी याला रिनेम करून देते. 7 days 7 minutes सगळ्यांनी नक्की पाहायचं आहे. अँड एमएचटी सीईटी फ्री क्रॅश कोर्स ही प्लेलिस्ट जर तुम्ही ओपन कराल, त्याच्या व्हिडिओज मध्ये जाल तर व्हिडिओज मध्ये अशी प्लेलिस्ट तुम्हाला दिसायला लागेल. ठीक आहे. टाइम टेबल आता काही पाहू नका, टाइम टेबल तर पुढे गेलेला आहे आता. सो सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री असेल, रेडॉक्स रिॲक्शन असतील, केमिकल बॉन्डिंग असेल, ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, परत मेन तुमचा हायड्रोकार्बन राईट फ्रॉम बेसिक सांगितलेलं आहे, जीओसी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 असेल. हे सगळे चॅप्टर्स तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. सो क्लास 11 साठी कोणती प्लेलिस्ट, क्लास 12 साठी कोणती प्लेलिस्ट, 7 days 7 minutes साठी कोणती प्लेलिस्ट आहे आणि नोट्स साठी कोणती प्लेलिस्ट आहे, ते सर्व 4 लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसतील. तुम्हाला जे हवंय त्याच्यावरती क्लिक करा, जे हवंय ते चॅट सेक्शन मध्ये सांगा, आपण त्याच्यावरती नक्की काम करूया. ओके, मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक्यू सो मच.